आपलं हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाणे जिल्ह्यात अवैध मद्याचा धंदा तेजीत असल्याचे उघड. पाकिस्तानातील शाळेवर झालेल्या भीषण हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील शालेय विद्यार्थी उतरले रस्त्यावर. ठाणे सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशाचा मोबाईल फोन भर कोर्टातून घेऊन पळालेल्या माकडाकडून मोबाईल परत मिळवण्यास कोर्टातील कर्मचाऱ्यांना आले यश. मनोरुग्णालयाच्या जागेवर रेल्वे टर्मिनस उभारण्यासाठी रुग्णालयाच्या जागेचे होणार सर्वेक्षण. ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत गैरहजर राहणाऱ्या 12 नगरसेवकांना विभागीय आयुक्तांनी पाठवल्या नोटिसा. ठाणे जिल्ह्यात अवैध मद्याचा धंदा तेजीत असल्याचे उघड झाले आहे. अवैध मद्याचा धंदा तेजीत असून यंदा एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान मुंबई कोकणात तब्बल 12 कोटी 25 लाख रुपयांची अवैध दारू पकडण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल 48% अधिक आहे. अवैध दारू तयार करणे, तिची वाहतूक आणि ती बाळगल्याप्रकरणी यंदा 6000हून अधिक प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. बेकायदा मद्य प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई केली जाते. मागील वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत या विभागाकडून 5997 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल होऊन 8 कोटी 29 लाख 91,260 रुपयांची बेकायदा दारू जप्त करण्यात आली आहे. 3826 आरोपींवर त्यावेळी कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता, अशी माहिती या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या वर्षी 6227 गुन्हे दाखल होऊन त्यामध्ये 12 कोटी 25 लाख 77,242 रुपयांची अवैध दारू पकडण्यात आली आणि 3959 आरोपींना विभागातर्फे अटक झाली. अवैध मद्याच्या धंद्यातून प्रचंड कमाई होत असल्याने उत्पादन शुल्क विभागाकडून वेळोवेळी कारवाई होऊनही हे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याचे दिसून येत आहे. यंदा दाखल झालेल्या 6227 गुन्ह्यांमधील तब्बल 2361 प्रकरणातील आरोपींचा छडाच लागलेला नाही. त्यामुळे बेकायदा धंद्यांवर कारवाई झाली असली तरी हे रॅकेट नेमके कोण चालवत होते हे उघड झालेले नाही. त्यामुळे हा गुन्हा करणारे त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी मोकाट आहेत. अशा गुन्हेगारांचे प्रमाण तब्बल 38% इतके आहे. मागच्या वर्षीही हे प्रमाण तितकेच होते हे विशेष. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. पाकिस्तानातील शाळेवर झालेल्या भीषण हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील शालेय विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. पाकिस्तानातील शाळेवर आतंकी हमल्याच्या निषेधार्थ बुधवारी मुंबईत मुस्लिम महिलांनी तसेच विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने केली. निष्पाप विद्यार्थ्यांचे बळी घेणाऱ्या तहरीक-ए-तालिबान या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेने क्रूरतेची परिसीमा गाठल्याचे पडसाद बुधवारी मुंबईत उमटले. या हल्ल्यात ठार झालेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्याबरोबरच दहशतवाद्यांचा निषेध करीत शेकडो विद्यार्थी आपापल्या पालकांसह चक्क रस्त्यावर उतरले. तसेच रास्ता रोको करून पाकिस्तान सरकारचा निषेध केला. यामुळे प्रथमच एक प्रकारे पाकी दहशतवाद्याला चिमुरड्यांनी चोख उत्तर दिले. पाकिस्तानातील पेशावरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या शाळेत मंगळवारी झालेल्या दहशतवाद्यांनी हल्ल्यात 132 विद्यार्थ्यांसह 141 जण मृत्युमुखी पडले तर 245 जण जखमी झाले. या घटनेचा निषेध करण्यासाठी ठाण्यातील शाळांमध्ये मूक श्रद्धांजली वाहण्यात आली.
तर मुंब्र्यातील अमृतनगर परिसरात शेकडोच्या संख्येने रस्त्यावर उतरले. मृतांना श्रद्धांजली वाहून पाकिस्तान सरकारचा निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. तसेच हा आतंकवाद थांबवण्याची याचना निष्पाप मुलांनी केली आहे. दरम्यान ठाण्यातील अंजुमन इस्लाम या शाळेच्या प्रांगणातही विद्यार्थी व शिक्षकांनी श्रद्धांजली वाहून भविष्यात अशी अप्रिय घटना घडू नये याची प्रार्थना केली. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य. ठाणे सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशाचा मोबाईल फोन भर कोर्टातून घेऊन पळालेल्या माकडाकडून मोबाईल परत मिळवण्यास कोर्टातील कर्मचाऱ्यांना यश आले आहे. ठाणे सत्र न्यायालयामध्ये एका माकडाने चांगलाच गोंधळ घातला. न्यायालयात शिरलेल्या माकडाने चक्क न्यायाधीशाचाच मोबाईल पळवला. मोबाईल पळवून झाडावर चढलेल्या या माकडाकडून मोबाईल मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांचा चक्क टोपीवाल्याची गोष्ट पुन्हा घडवावी लागली. ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात गेल्या आठवड्यात एका माकडाने चांगलाच गोंधळ उडवून दिला. न्यायालयाच्या आवारात एक माकड शिरलं आणि या माकडाने न्यायमूर्तींच्या दालनात प्रवेश करून टेबलावर ठेवलेला न्यायाधीशांचा मोबाईल पळवून नेला. मोबाईल उचलल्यानंतर हे माकड दालनाच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन बसले. माकड मोबाईल उचलत असताना काही कर्मचाऱ्यांनी पाहिले आणि हे कर्मचारी माकडाच्या मागे धावले. या कर्मचाऱ्यांनी माकडाकडून मोबाईल पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला, पण अथक प्रयत्न करूनही माकडानं या प्रयत्नांना दाद दिली नाही. अखेर यापैकी एका कर्मचाऱ्याला टोपी पळवणाऱ्या माकडाची गोष्ट आठवली आणि या गोष्टीतील टोपीवाला ज्याप्रमाणे आपल्या डोक्यावरील टोपी खाली टाकतो तसं नाटक या कर्मचाऱ्यांना आपल्या हातातली गोष्ट खाली टाकून केली. त्याबरोबर माकडानं त्याच्याकडील मोबाईल खाली फेकला. विशेष म्हणजे झाडावरून फेकलेल्या मोबाईलला एकही ओरखडा उठला नव्हता. मोबाईल ठीकठाक असल्याचं पाहून सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. सध्या माकडानं पळवलेला मोबाईल हा चर्चेचा विषय बनला आहे. मीटिंग वर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. मनोरुग्णालयाच्या जागेवर रेल्वे टर्मिनस उभारण्यासाठी रुग्णालयाच्या जागेचे सर्वेक्षण होणार आहे. तत्कालीन सरकारच्या उदासीनतेमुळे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या ठाणे येथील मेंटल हॉस्पिटलच्या अतिक्रमित जागेवर रेल्वे टर्मिनस आणि बस स्थानक व्हावे या उद्देशाने ठाणे महापालिकेला जमीन उपलब्ध करून देण्यासाठी या जमिनीवर असलेल्या झोपडपट्टींचे महापालिकेसह एकत्रित सर्वेक्षण करण्याचा महत्त्वाचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाचे अधिकारी आणि ठाणे महापालिकेचे अधिकारी यांची संयुक्त बैठक सोमवारी नागपूर येथे घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आल्यामुळे लाखो ठाणेकरांच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचे असलेले रेल्वे टर्मिनस होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे सरकले आहे. मेंटल हॉस्पिटलच्या अतिक्रमित जागेवर रेल्वे टर्मिनस तसेच बस स्थानक करण्याचा प्रश्न वर्षानुवर्ष रेंगाळलेला आहे. दररोज 8 लाख प्रवाशांचा भार वाहणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानकाची क्षमता संपली असून कुठल्याही क्षणी येथे चेंगराचेंगरी होऊन भीषण परिस्थिती उद्भवेल अशी भीती असल्याचे श्री शिंदे यांनी या बैठकीत डॉक्टर सावंत यांच्या निदर्शनास आणून दिले. महापालिकेला या प्रकल्पासाठी 18 एकर जागेची आवश्यकता आहे. मेंटल हॉस्पिटलच्या जागेपैकी बरीचशी जमीन अतिक्रमित असून झोपड्यांनी व्यापलेली असल्यामुळे आरोग्य विभागाला तिचा वापर करता येत नाही. त्यामुळे ही जमीन महापालिकेला देण्यात यावी. त्या बदल्यात महापालिकेने आरोग्य विभागाला विकास हस्तांतरण हक्क द्यावा अशी सूचना श्री शिंदे यांनी दिली. त्याला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तयारी दर्शविली. त्यावर ही अतिक्रमित जागा नेमकी किती आहे ते निश्चित करण्यासाठी आरोग्य विभाग आणि ठाणे महापालिका यांनी एकत्रित सर्वेक्षण करावे असे निर्देश डॉक्टर सावंत यांनी दिले आहेत. घर घ्यायचं आहे तर मग या तिलक कन्स्ट्रक्शन मध्ये कोणत्याही प्रकारची रक्कम न भरता फक्त बँकेच्या सुलभ हप्त्यावर आपल्या आवडीचे घर आजच बुक करा. तिलक कन्स्ट्रक्शनचे शहापूर, अकलोली, अंबाडी, आसनगाव
या ठिकाणी गृहप्रकल्प सुरू आहेत. तर मग वाट कसली बघताय? आपल्या मनपसंत घराची निवड करण्यासाठी आजच भेट द्या तिलक कंस्ट्रक्शन. संपर्क 9987386997 अथवा 9664557979. ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत गैरहजर राहणाऱ्या 12 नगरसेवकांना विभागीय आयुक्तांनी नोटिसा पाठवल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत गैरहजर राहणाऱ्या काँग्रेस आणि तटस्थ राहणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा 12 नगरसेवकांना विभागीय आयुक्तांनी काल नोटिसा पाठवून खुलासा मागविल्याने या नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत. ठाणे महापौर निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार विक्रांत चव्हाण आणि मेघना हंडोरे यांनी कोकण आयुक्तांकडे तक्रार केली होती. 10 सप्टेंबर रोजी ठाणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 7 नगरसेवकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तर आणि रवींद्र फाटक समर्थक काँग्रेसचे नगरसेवक दीपक वेदकर, मिनल संके, गुरमीत सिंग, राजा गवारी आणि अपक्ष नगरसेवक संजय पांडे गैरहजर राहिले. महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि अपक्ष यांची आघाडी असतानाही काँग्रेसचे महापौर पदाचे उमेदवार विक्रांत चव्हाण आणि उपमहापौर पदाच्या उमेदवार मेघना हंडोरे यांना मतदान न करता या 13 नगरसेवकांनी तटस्थ आणि गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला होता. या सर्वांना लोकशाही आघाडीचे गटनेते संजय भोईर यांनी पक्षादेश बजावला होता. तो त्यांनी धुडकावल्याने काँग्रेसचे उमेदवार श्री चव्हाण आणि सौ हंडोरे यांचा पराभव होऊन शिवसेना भाजपाचे संजय मोरे हे महापौर पदी तर राजेंद्र साप्ते उपमहापौर पदी निवडून आले होते. लोकशाही आघाडीच्या व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या या 12 नगरसेवकांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी श्री चव्हाण आणि सौ हंडोरे यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्याची दखल घेऊन या नगरसेवकांना काल नोटिसा पाठवण्यात आल्या. 7 दिवसात या नोटिसांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. या नगरसेवकांनी त्यांचा खुलासा सादर केल्यानंतर 1.5 महिन्यात कोकण विभागीय आयुक्तांना निर्णय घ्यावा लागेल असे राजकीय निरीक्षकाचे मत आहे. श्री चव्हाण यांच्यातर्फे ॲडव्होकेट प्रशांत कदम तर मेघना हंडोरे यांच्या वतीने ॲडव्होकेट सचिन ढाके हे युक्तिवाद करीत आहेत. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे.